लोंढे टोळीतील मुख्य आरोपी भूषण लोंढे व प्रिन्स सिंग नेपाळ बॉर्डर येथून जेरबंद. गुन्हे शाखा युनिट 2 ची उत्कृष्ट कामगिरी. सातपूर पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर 313/2025. भारतीय न्यायसंहिता कलम 109, 308(2), 308(4), 324(4), 5, 351(2)(3), 190 फौजदारी सुधारणा कायदा कलम 3(7)(12) सह भारतीय हत्यार कायदा कलम 3(25), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 तसेच मोक्का कलम 3 वगैरे प्रमाणे दिनांक 5/10/2025 रोजी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी भूषण लोंढे व त्याचा साथीदार प्रिन्स सिंग सदर गुन्ह्यात फरार होते. सदर फरार आरोपीचा शोध घेण्याबाबत माननीय वरिष्ठांचे आदेश झाले होते. दिनांक 15/11/2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 चे पथक हे सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्यासाठी बडोद जिल्हा बागपत उत्तर प्रदेश येथे गेल्यानंतर भूषण लोंढे व त्याचा साथीदार व त्याचे साथीदार तेथे असल्याची माहिती मिळाल्याने नमूद पथकाने त्यास पकडण्यासाठी जात असताना त्यास पोलिसांची चावल लागताच पोलीस अटक करू नयेत व आपण पोलिसांच्या ताब्यात सापडू नये या कारणामुळे आरोपी राहुल गायकवाड व भूषण लोंढे यांनी राहत्या ठिकाणावरून खाली उडी मारून पळून गेला होता. परंतु त्यावेळेस त्याच्या पायास गंभीर दुखापत होऊन पाय फ्रॅक्चर झाला होता. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी व अंमलदार हे पायजी आरोपीचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस हवालदार प्रकाश महाजन यांनी तांत्रिक विश्लेषण आरोपी हे राजस्थान व उत्तर प्रदेश राज्यात फिरत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. सदरची माहिती माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण, माननीय पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे परिमंडळ 2, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके नाशिक शहर यांना घेऊन माननीय वरिष्ठांनी गुन्हे शाखा युनिट क कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना योग्य ते मार्गदर्शन करून टीम यांना राजस्थान येथे पाठवण्याची परवानगी दिली. त्यावरून गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले अशांचे पथक जिल्हा कोटपुतली राजस्थान येथे जाऊन तांत्रिक विश्लेषण करून अहोरात्र परिश्रम घेऊन कोटपुतली राजस्थान येथे जाऊन शोध घेतला. परंतु आरोपी त्या ठिकाणी मिळून आले नाहीत. त्या ठिकाणी मानवी कौशल्याचा वापर करून माहिती घेतली व गोपनीयरित्या माहिती काढली असता मुख्य आरोपी भूषण लोंढे व प्रिन्स सिंग हे नेपाळ बॉर्डर जवळ राहत असल्याबाबत माहिती मिळाली. त्यावरून नमूद टीम ही कोटपुतली राजस्थानवरून नेपाळ बॉर्डर जवळील उत्तर प्रदेश राज्यातील महाराजगंज गावात जाऊन तेथे अहोरात्र परिश्रम करून कोल्हुई महाराजगंज उत्तर प्रदेश येथून भूषण प्रकाश लोंढे वय वर्ष 35 राहणार स्वारबाबानगर सातपूर नाशिक, प्रिन्स चित्रसेन सिंग वय वर्ष 36 राहणार फ्लॅट नंबर 201 गुरुकृपा अपार्टमेंट जगताप मळा सिडको नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांना माननीय न्यायालय महाराजगंज उत्तर प्रदेश येथे हजर करून त्यांची ट्रान्झिट वॉरंट प्राप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपितांना पुढील कारवाई कामी पथक नाशिक येथे घेऊन येत आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण, माननीय पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले तसेच तांत्रिक विश्लेषण कडील महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे व अंमलदार यांनी वेळोवेळी मदत केली आहे. गोळीबार प्रकरणातील जो मुख्य आरोपी होता भूषण लोंढे पोलिसांनी अटक केलेली आहे, काय अपडेट आहे? सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे
तसेच त्याचा साथीदार प्रिन्स सिंग हे दोघे काही दिवसापासून गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. त्याचा बऱ्याच ठिकाणी शोध घेण्यात आला. तो उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून तेथे क्राईम ब्रँच युनिट 2 येथील पथक डॉक्टर हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे गेले होते. यांनी जाऊन तिकडे शोध घेतला असता आरोपी भूषण लोंढे तसेच प्रिन्स सिंग हे दोघे आरोपी नेपाळ बॉर्डरजवळ मिळून आलेले आहेत आणि त्या दोन्ही आरोपींना पोलीस पथकाने ताब्यात घेतलेलं आहे. सध्या हे आरोपी ट्रान्झिट रिमांडमध्ये असून उद्या रात्री उशिरापर्यंत नाशिक शहरामध्ये पोहोचतील. त्याला पकडण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी छतावरून दुसऱ्या मजल्यावरनं खाली उडी मारली आणि त्या उडी मारल्यामधून त्याच्या पायाला इंजुरी झाली. त्याने तिकडे उपचार घेतलेले आहेत. त्या उपचारानंतर त्यांना डॉक्टरांनी सोडलेला आहे आणि आता तो ट्रान्झिट रिमांडमध्ये आहे. उद्या रात्रीपर्यंत पोहोचेल. खरं तर एक मोठी कारवाई नाशिक पोलिसांनी केलेली आहे. आपल्याला बऱ्याच दिवसापासून पाहिजे होता. याच्याविषयी अनेक तक्रारी आहेत, अनेक गुन्हे देखील दाखल आहेत. यापुढे देखील तक्रारी येऊ शकतील. तर जेव्हा तो ताब्यामध्ये येईल त्याच्याकडे आणखी चौकशी होईल. त्यानंतर आणखी गुन्हे नक्कीच उघडकीस येतील.